जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू आहे. या निमित्ताने माजी आमदार ॲडव्होकेट अजितराव गोगटे यांच्याशी देवगड येथे नंबर 1 निर्धार न्यूजचे प्रमुख परेश राऊत यांनी संवाद साधला. जिल्ह्यात खासदार नारायणराव राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुती यशस्वी होईल, महायुतीचे वादळ येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाहुयात. नमस्कार. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आपण पोहोचलो आहोत देवगडमध्ये. आता ही जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जी आहे ती 7 फेब्रुवारीला होणार आहे. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे 7 फेब्रुवारी. आपण आहोत देवगडमध्ये. देवगडमध्ये आपल्यासोबत भाजपचे माजी आमदार जे आहेत अजित गोगटे, ॲडव्होकेट अजित गोगटे आपल्यासोबत आहेत. जाणून घेऊया देवगडमध्ये कशा पद्धतीचं चित्र असेल. सर्वप्रथम मला सांगा की काय चित्र असेल महायुती म्हणून. महायुती म्हणून देवगड तालुक्यामध्ये एकतर्फीच महायुतीच्या बाजूने आता तरी चित्र दिसतंय. आता ज्या एकूण 7 जिल्हा परिषदच्या जागा आहेत आणि 14 पंचायत समितीच्या आहेत, त्या 7पैकी 4 बिनविरोधच झालेल्या आहेत, सर्व भाजपचे आलेले आहेत आणि 14 पंचायत समितीपैकी 6 भाजपच्या बिनविरोध आलेल्या आहेत. आता जी उरलेली लढत आहे ती त्याच्यामध्ये 3 जागा शिंदेसेना म्हणजे शिवसेनेच्या आणि बाकीच्या जागा भाजपच्या आहेत पंचायत समितीच्या, आणि जिल्हा परिषदच्या 3 जागा आहेत त्या भाजपच्या आहेत. आता या ठिकाणी कालच आमचे पालकमंत्री या ठिकाणी दौरा करून गेले. पूर्ण ह्या जिथे निवडणुका आहेत त्या सगळ्या भागांचा त्यांनी एका दिवसात दौरा केला. ते त्या सगळ्या ठिकाणी सभा घेतल्या. चांगलं वातावरण आहे. प्रश्न आहे ते आमचे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत ते अशा बेफिकीर राहून चालणार नाही असं ह्या ठिकाणी आहे की वातावरण आहे, सगळं आहे, विकास कामं आहेत, पालकमंत्री आहेत, सगळं केंद्र राज्य सगळं आहे. ह्या कल्पनेतून ते जर हे राहिले म्हणजे बेफिकीर राहिले, गाफील राहिले तर ते राहून उपयोग नाही. कारण तसा शिंदेचे ह्याचा उबाटाचे जे आता लढतायत आमच्या विरुद्ध ते उबाटाचेच आहेत. 3 ज्या जागा आहेत किंवा जास्ती चुरशीच्या त्या ठिकाणी उबाटाचे नाही. बाकी एक जागा एक जिल्हा परिषद एक हिची पंचायत समिती ही मागासवर्गीयांसाठी आहे. तिथे आहेत उमेदवार सगळे आहेत. आत्ताच्या घडीला मला तरी असं वाटतं की सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती महायुतीच्या येतील भाजप सेनेच्या. नक्कीच. इतर ठिकाणी लढत सुरू आहे, तिथे कोणत्या मुद्द्यांवरती प्रचार सुरू आहे? आता खरे म्हणजे ज्या लढतीसह चालू आहेत ते धरून बांधून काही ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत. जे आता बिनविरोध झालेत समोर उमेदवारच नाहीत अशी अवस्था आहे. म्हणजे लढता येण्यासारखे लढवण्यासारखे उमेदवार नाही. त्यामुळे त्यांनी माघार घेतली. म्हणजे काही उबाटा सेनेचे असतील, काँग्रेसचे असतील, काही त्यांनी माघार घेतली. आता मुद्दा जर विकासाचा म्हटला तर आता ह्याचा निवडणुकीचा तर तो विकासाचाच मुद्दा आहे. विकासाचा मुद्दा म्हणजे पालकमंत्र्यांची कामं केलेली आहेत, सगळ्या गावागावातून कामं करणं, आणि विशेषतः आमची संघटनात्मक जी ताकद आहे ही कोणाकडेही नाही, कुठल्याही पक्षाकडे. आज आमच्या बूथ लेवलला सुद्धा 15-20 कार्यकर्ते पार्टीचे सभासद 1+20 जो मध्ये आम्ही बूथ रचना केल्या आहेत. ते बूथ प्रमुख, त्याच्यावरचा शक्ती केंद्र प्रमुख, त्याच्यावरचं सेक्रेटरी, उपाध्यक्ष, हे सगळी जी खालपासून वरपर्यंत जे संघटना बांधणी आहे त्यामुळे विजय सुकर आहे. कुठलाही एखादा विषय दिल्लीहून निघाला तर 1-2 दिवसात तो खालच्या गाव पातळीपर्यंत घरापर्यंत जाऊन पोहोचतो. इतकी संघटनेची ताकद आहे आणि म्हणूनच त्या संघटनेच्या जोरावर इथल्या सगळ्या सीटी तिला समजतात. ठीक आहे. पंचायत समिती ही पूर्णपणे भाजपकडे असेल. पण जिल्हा परिषदेमध्ये काय चित्र असेल म्हणजे साधारण आपण होता माननीय खासदार नारायण राणेंनी तर सांगितले की 100% 100% यश मिळेल. काय नेमकं चित्र असेल? काय आम्ही तिथे जिल्ह्यातून सांगताना 100% सांगायलाच लागतं कार्यकर्त्यांमध्ये. पण काही ठिकाणी तुल्यबळ लढती आहेत, हे मान्य करायला लागेल. आणि 100% नाही झालं तर 80-90% तरी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदचे मेंबर असतील. तरी नक्की म्हणजे 80-90% म्हणजे हा थोडासा विक्रम म्हणावा लागेल. निश्चितच यावेळी विक्रम होईल असं आहे महायुतीच्या ह्याच्यात. बरोबर. म्हणजे असं जर यश मिळालं त्यालाच श्रेय कोणाला जाईल सगळ्यात? म्हणजे श्रेय आता वरचे जे आहेत निर्णय घेणारे नारायणराव राणे, दादा राणे आणि आमचे पालकमंत्री जे आहेत आता नितेशजी राणे आणि त्या ठिकठिकाणचे प्रमुख कार्यकर्ते. नंतर त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाण सुद्धा आहेत. सावंतवाडी तिथे हा सुद्धा आहे, काय नाव त्याचं नवीन आलेलं पक्ष विशाल आहेत. नवीन जुने कार्यकर्ते आहेत, सगळ्या ठिकाणी आहेत. काही ठिकाणी बंडखोरी झाली, त्यांना काढले पक्षातून.
म्हणजे राजन म्हापसेकर आहेत किंवा आमचे राजन चिके आहेत. खरं बंडखोरी म्हणजे पक्षाचा हा आहे तो, म्हणजे हे जुन्या कार्यकर्त्यांनी पण काही वेळा त्यांना अन्याय झाल्यासारखा वाटतो आणि आहे. जुन्या काही कार्यकर्त्यांना आपल्यावर अन्याय झाला अशी भावना आहेत. पण आता पक्ष मोठा हे आपलं ब्रीद आहे ना. राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर आपण. त्या न्यायाने पक्षाचा शेवटी जो निर्णय झाला आहे त्याप्रमाणे आपण वागला. आमच्या इथे सुद्धा अगदी टोकाचा आम्ही किंजवडे जिल्हा परिषदला अर्ज भरला होता, मागे घेतला नव्हता. शेवटच्या क्षणी मागे घेतला. मग काय पक्ष म्हणजे त्या मनस्वी घारे ज्या आहेत त्यांनी पक्ष मोठा आणि पक्षाचा आदेश मान्य करून त्यांनी मागे घेतला. त्यामुळे ती बिनविरोध झाली. नक्कीच. म्हणजे एकूण जिल्ह्यामध्ये या निवडणुकीला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला महायुतीच्या बाजूने पारडं झुकतं एक प्रकार असंच असेल चित्र. झुकतं नव्हे, ते वादळच आहे असं म्हणायला पाहिजे. महायुती म्हणजे आता तिथे कुडाळ मालवणमध्ये जरा जुन्या नव्यांमध्ये आहे, पण तिथे सुद्धा शिंदे सेनेचे आमदार आहेत आणि तिथे दोन्ही एकत्र काम करतायत. आता वेळ हेच झाली तर आपापसात जर तिथे हे झाले, मतं जी ट्रान्सफर व्हायला पाहिजेत, भाजपची मतं शिंदे सेनेचा उमेदवार असेल तर त्यांना, आणि शिंदे सेनेची मतं जी आहेत ती भाजपचा उमेदवार तिथे असेल तर त्यांना, ही ट्रान्सफर झाली तर हे मी सांगतो हे चित्र होणार. नक्की हां. नक्की ठीक आहे. पण एकंदर आता ही आहे. महायुतीला वादळच म्हटलं तुम्ही. वादळच आहे. नक्की. महायुतीचं नक्की वादळ. नक्की नक्की. हे होते ॲडव्होकेट अजित गोष्टी, माजी आमदार. त्यांनी सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वामध्ये एक प्रकारचं वादळच येईल आणि अशा पद्धतीचं यश जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मिळेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. तर दुसऱ्या बाजूला ज्यांनी बंडखोरी केली त्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे. राष्ट्रप्रथम आणि नंतर आपण अशा पद्धतीचं धोरण ठेवून पक्षासोबत राहिलं पाहिजे असंही त्यांनी आव्हान केलेलं आहे. अशा एकूण देवगडमधली जर स्थिती बघितली तर पंचायत समितीवरती महायुती आपला झेंडा रोवेल. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेमधूनही जास्तीत जास्त उमेदवार जिल्हा परिषदेमध्ये देवगड तालुक्यामध्ये पाठवतील अशा पद्धतीचा विश्वास जो ॲडव्होकेट अजित गोगटे यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. नंबर 1 निर्धार न्यूज देवगड.